नमस्कार, मी सूरज सर तुमचं आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2025चा काउन्सिलिंग राऊंड जो फर्स्ट राऊंड होता तो पूर्ण झालेला आहे। त्याबरोबरची ॲडमिशन प्रोसेस देखील पूर्ण झालेली आहे। यानंतरनं जो सीट मॅट्रिक्स अपडेट होऊन येणार होता तो आज 5 तारीख अपडेट झालेला आहे। तर ती कोणत्या वेबसाईटवरती तुम्हाला दिसणार आहे, कोणत्या मेनूच्या अंडर दिसणार आहे त्याचा हा व्हिडिओ आहे। पालकांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन व्हिडिओसाठी आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। तो आपण सुरू करूयात। NTA ची जी ऑफिशियल वेबसाईट जी आहे ऑल इंडिया सैनिक स्कूल ॲडमिशन काउन्सिलिंगची, तर त्या वेबसाईटवरती जे मेनू दिलेले आहेत त्या मेनूमध्ये स्कूल इन्फॉर्मेशन नावाचा एक मेनू आहे। त्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथं सीट मॅट्रिक्स नावाचा एक मेनू आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याप्रमाणे इथं दोन कॅटेगरी दिसत आहेत, 6 स्टँडर्ड आणि 9 स्टँडर्ड। 6 स्टँडर्डचे आहे आणि 9 स्टँडर्डचे आहे। सो तुम्हाला ज्या स्कूलचा सीट मॅट्रिक्स बघायचा आहे आणि कोणत्या स्टँडर्डचा बघायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला इथं फिल्टर लावायचे आहेत। सो प्रथम मी इथं क्लास व्ही वरती क्लिक करतो। इथं तुम्हाला स्कूल टाईप दिलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही सैनिक स्कूल, न्यू सैनिक स्कूल्स याप्रमाणे इथं सैनिक स्कूल चूज करायचं आहे। अकॅडमिक इयर ऑलरेडी तिथं आलेला आहे। सो इथं सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला या प्रमाणात सगळे जे काही नवीन सैनिक स्कूल आहेत, नवीन सैनिक स्कूलची नावं, त्यानंतर त्याचा स्टेट नेम, त्यानंतर क्लास ID, जेंडर आणि याप्रमाणे तुम्हाला होम स्टेटचे आणि अदर स्टेटचे असे दिसणार आहेत। एक्झाम्पलच्या स्वरूपात मी तुम्हाला सातारा आणि चंद्रपूरचं एक्झाम्पल सांगतो। या ठिकाणी 18 नंबरला चंद्रपूर आहे आणि 19 नंबरला सातारा आहे। सो जर सातारा सैनिक स्कूलचा किंवा चंद्रपूर सैनिक स्कूलचा बघितलं तर या ठिकाणी बॉईज होम SC साठी 8 जागा शिल्लक आहे। बॉईजमध्ये ST साठी 4, OBC साठी 14 जागा शिल्लक आहेत। अनरिझर्व्ड म्हणजे काय, SC ST OBC हे मिळून आणि ओपन मिळून 16 जागा शिल्लक आहेत। मुलींच्या ठिकाणी जर बघितलं तर चंद्रपूरला SC कॅटेगरीची फक्त होम स्टेटची 1 जागा शिल्लक आहेत। त्याचबरोबर ST साठी 0, OBC साठी 0, अनरिझर्व्डसाठी 0 आहे आणि डिफेन्स कॅटेगरीसाठी 1 जागा आहे। बॉईजमध्ये सुद्धा डिफेन्स कॅटेगरीसाठी 7 जागा शिल्लक आहेत। त्याचप्रमाणे सैनिक स्कूल सातारा जर तुम्ही बघितलं तर सेम बॉईजसाठी SC साठी 2, ST साठी 2, OBC साठी 10, ओपन म्हणजे अनरिझर्व्डसाठी 7 आणि डिफेन्ससाठी 2 जागा आहेत। मुलींसाठी बघितलं तर ST साठी 1 जागा राहिलेली आहे आणि डिफेन्ससाठी 1 जागा राहिलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही अदर स्टेटचं जर बघायचं म्हटलं तर आता इथं रेवा आहे। रेवाच्या ठिकाणी तुम्ही होम स्टेट न बघता तुम्ही अदर स्टेट बघायचं आहे, म्हणजे या ठिकाणाहून तुम्हाला सुरुवात करायची आहे बघण्यासाठी। सो या ठिकाणी रेवाचं जर आपण बघितलं तर बॉईजसाठी आहेत SC कॅटेगरीसाठी 4 जागा शिल्लक आहेत, ST साठी 2, OBC साठी 6, अनरिझर्व्डसाठी 8 आणि डिफेन्ससाठी 4 जागा शिल्लक आहेत। अशाप्रमाणे तुम्ही सीट मॅट्रिक्स बघून घ्यायचा आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। धन्यवाद।